हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वालाचे बिरडं। कोकणात कोणत्याही कार्यात वालाचे बिरडं हे बनवलंच जातं। प्रत्येकाच्या घरात अतिशय आवडीने आणि चवीने वालाची भाजी ही खाल्लीच जाते। नैवेद्याची ताट तर वालाच्या बिरड्याशिवाय पूर्ण होतच नाही। तर चला बनवूयात वालाचं बिरडं। इथे हे दोन वालाचे प्रकार आहेत। हे जे लालसर आहेत ते कडवे वाल आहेत आणि हे पांढरे आहेत ते पावटे। इथे एक वाटीभर वाल मी 8 तास भिजत टाकले होते। तर वाल कसे सोलायचे ते आपण बघूयात। वाल असे चिमटीत पकडून दाबून सोलून घ्यायचे आहेत। इथे आधीच मी वाल सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक बटाटा कापून घेतला। इथे असे जे किडके वाल आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत। तर चला वाटण्याची तयारी करूयात। एका तव्यात थोडं तेल घेऊन एक मीडियम साईजचा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा असा लाल झाला की काढून घेऊयात। आता यात 2 मोठे चमचे सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात। खोबरं चांगलं लाल झालेलं आहे, आपण त्याला काढून घेऊयात। आता यात अर्धा इंच आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या भाजून घेऊयात। हे सर्व भाजून झालं की यात थोडी कोथिंबीर घालून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। कढईत चांगलं तेल तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी तडतडून द्यायचं आहे। मोहरी तडतडली की त्यात ठेचलेल्या 4-5 लसूण पाकळ्या आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। थोड्या परतून झाल्या की त्यात 4-5 कढीपत्त्याची पाने आपण टाकून घेऊयात। इथे मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण घालून घेऊयात। तर गुलाबी चांगला झालेला आहे कांदा। यात छोटा चमचा हिंग आणि छोटा चमचा हळद घालून परतून घेऊयात।
आता इथे 2 मोठे चमचे लाल तिखट व सोललेले वाल टाकून 2-3 मिनटे परतून घेऊयात. इथे तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता. परतल्यामुळे भाजीला चांगली चव येते. आता हे वाल चांगले परतून घेतलेले आहेत. आता यात आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालून घेऊयात. झाकण ठेवून 5 मिनिटे मंद फ्लेमवरती शिजत ठेवूयात. 5 मिनिटे झालेली आहेत. आता यात टोमॅटो आणि आपण वाटून घेतलेलं वाटण घालून घेऊयात. आता याच मसाल्याच्या भांड्यात थोडं पाणी ओतून आपण या भाजीत ओतून घेऊयात. यात अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, आता हे सर्व आपण ढवळून घेऊन झाकण ठेवून 5 बटाटे शिजेपर्यंत आपण शिजवत ठेवूयात. बटाटा इथे शिजलेला आहे. वाली शिजलेत का ते आपण बघून घेऊयात. वाली चांगली शिजलेत. तर तयार आहे आपलं वालाचं बिरडं.